यूट्यूब पेमेंट किती आलं आणि आतापर्यंत मी किती पेमेंट घेतली आणि तुमच्या संग अजिबातच काही गोष्टी शेअर केल्या नाही आहेत, तर त्यासाठी खरंच सॉरी. तर तुम्हाला वाटतं की माझं यूट्यूबचं पेमेंट झालं आणि मी तुम्हाला सांगितलं नाही आहे, का लपवलं आमच्यापासून, आमच्यामुळं तिथपर्यंत आली. तर काही गोष्टीचं मजबुरी असते किंवा काही कारण असतं ना सांगण्याचं, तसंच काहीतरी म्हणून तुम्हाला मी ती गोष्ट नव्हती सांगितली, पण आज फायनली सांगून टाकते की हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमचं सगळ्यांना स्वागत करते माझ्याकडे नवीन ब्लॉगमध्ये. कसे असाल सगळेजण? मस्त मजेत आणि आनंदात असाल, उन्हाळा एन्जॉय करत असाल. ऊन आहे का नाही मला कमेंटमध्ये सांगा. इकडे तर लय ऊन आहे, म्हणजे ना एका मिनटात ऊन असतं, एका मिनटात वारं सुटतं, एका मिनटात ढगाळ वातावरण होतं आहे. नक्की काय चाललं हे समजत नाही आहे. जाऊ द्यात, हे उन्हाळा म्हणलं का हे सगळं आलंच. कधी ऊन पडतं, कधी वारं सुटतं, कधी पाऊस पडतो. पण गावाकडे जरा जास्तच जाणवतं बरं का, सगळ्या गोष्टी जरा जास्त जाणवते त्या. तर थंबनेलवरून तुम्हाला समजले की विषय काय आहे, कशाबद्दल बोलणार आहेत. तर तुम्हाला बरेचसे प्रश्न पडले की मी मध्यंतरी बँकेत जात होते येत होते, तर मी तुमच्या संग शेअर करत नव्हते आणि त्यात माझ्या तोंडातनं जाऊन का नको की मी तुमच्यापासून एक गोष्ट लपवली आणि मला वाटत नाही आहे की मी तुम्हाला आत्ता सांगणं योग्य आहे का. तर तुमच्या मनातले काही पाल चुकाकल्या मला असं गॅरंटी आहे, 100% मी म्हणू शकते. काही वेगळं वाटलं, काही तर लयच वेगळं वाटलं. कारण मध्ये जे लाईव्हला 1-2 दिवसापूर्वी झालं तेव्हा तर सगळ्यांना वाटते माझं यूट्यूब पेमेंट झालं आणि मी कोणाला सांगितलं नाही. आणि का सांगितलं नाही आहे त्याचं कारण पण तुम्हाला मी सांगते. आता तुम्ही म्हणाल की एवढं आमच्यामुळं तुला सक्सेस भेटलं, तू आमच्यापासून सगळ्या गोष्टी लपवल्या का. आधी तर म्हणायची की जे काय माझ्यासोबत होईल ते मी तुमच्यासंग सगळं शेअर करेन, आणि ऑफकोर्स मी सगळं तुमच्यासंग शेअर केलं आहे. पण 1-2 गोष्टी अशा आहेत, 2 पण नाही म्हणत मी, एकच गोष्ट आहे की मी तुमच्यापासून ती लपवली. कारण ती गोष्ट मला नाही वाटत की मी इथं सांगावं, कारण घरातल्यांना काही गोष्टी माहीत नाही आहेत. म्हणजे आमच्या दोघांना माहीत आहेत, माझ्या नवऱ्याला आणि मला माहीत आहे, पण बाकीच्यांना ज्या गोष्टी माहीत नाही आहेत. तर जे व्हिडिओ बघतात मग घरातले बाहेरचे सगळे बघतात ना, मग म्हटलं त्याच्याद्वारे त्यांना सांगण्यापेक्षा आपणच त्यांना कधी ना कधी सांगणार आहे ना, मग व्हिडिओमध्ये नको सांगायला. मग ते असं आपुलकीपणा असतो ना तो गेल्यासारखं होतं. म्हटलं मग त्यांना डायरेक्ट आपण ती गोष्ट सांगूया, आत्ता नको सांगायला. आणि ती गोष्ट पण अशी लय मोठी नाही आहे बरं का, की लाखोची करोडोची असं काही ती गोष्ट नाही आहे म्हणून मी लपवले. एक नॉर्मल गोष्ट आहे, पण ती एका कारणामुळे लपवली होती. त्याचं कारण पण नंतर मी तुम्हाला सांगेन, शेअर करेनच. सॉरी बरं का, सोनं आली होती, तिला आणायला जावं लागलं. तोपर्यंत त्यांचा फोन आला की डबा भर, मी काही येणार नाही. तर त्यांचा डबा भरून ठेवला. म्हणलं चला आता व्हिडिओ कंटिन्यू करूया. तर मी आता ती गोष्ट सांगत नाही, मला योग्य वेळ वाटेल तेव्हा मी सांगेल. आणि राहिला गोष्ट यूट्यूब पेमेंटचा, तर का नाही सांगितलं, कारण ना बऱ्याच जणांना तुम्हाला असं वाटतं की मी काही गोष्टी तुमच्या संग लपवते आणि तुम्हीच मला नंतरनं सांगता की सगळ्या गोष्टी सगळ्यांना सांगत जाऊ नको, मजाक उडवत्यात किंवा नंतर ट्रोल करणारे बसलेले असते ती, त्यामुळे सगळ्या गोष्टी तू शेअर करत जाऊ नको. तर हो, मला पण योग्य वाटतं म्हणून काही गोष्टी मी शेअर करत नाही. जसं काय आम्ही इथं येण्यामागचं कारण पण मी अजून तुम्हाला नाही सांगितलं. सांगून काही उपयोगच नाही आहे, कारण ह्याच्या आधी पण सांगितले तुम्ही एक बाजू बघितलेली दुसरी बाजू बघितलेली नसती, त्यासाठी म्हणूनसाठी मी सगळ्या गोष्टी शेअर करत बसत नाही आहे. काही गोष्टी पडद्यामागे ठेवलेल्याच बऱ्या असतात आपल्यासाठी. आणि जी मी गोष्ट तुमच्यापासून लपवली ना, ती गोष्ट म्हणजे आपल्या यूट्यूबबद्दल किंवा दुसरं काय असं काहीच नाही. आमचं ते पर्सनल आहे, त्यामुळं ते आम्ही नाही सांगितलं. म्हटलं जेव्हा कळलं तुम्हाला स्वतःहून कळेल तेव्हा कळेल, त्यामुळे मी तुम्हाला ते सांगू नाही शकत आता. त्यासाठी खरं सॉरी. तुम्ही परत मला आता म्हणू पण शकताल की तू बदललीस आणि तू लपवायला लागलीस, पण तुम्ही पण काही गोष्टी स्वतःहून तुम्ही मला सांगता की नको सांगत जाऊ, असं करत जाऊ नको, थोडी तरी प्रायव्हसी ठेव. तर तीच मी ठेवण्याचा प्रयत्न करते, नाही सांगत तुम्हाला त्या गोष्टी. तर आहे आता यूट्यूब पेमेंटचा गोष्ट, की मला यूट्यूब पेमेंट किती आलं आणि केव्हा आलं आणि किती पेमेंट घेतले मी आत्तापर्यंत. आता क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग बनवून तर जास्त दिवस झाले नाही आहे, त्याच्यात मी सांगितले माझं यूट्यूब पेमेंट, इंस्टा पेमेंट, सगळ्या गोष्टी सांगितल्यात. तरी तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर मी डबल सांगू इच्छिते तुम्हाला. आतापर्यंत मी काही तुम्हाला सांगत नाही की 10-12 यूट्यूब पेमेंट घेतली ती, कारण सगळ्या गोष्टी तुमच्या पुढं आहे. माझ्या व्हिडिओला व्ह्यूज बघता, सबस्क्रायबर बघता, वॉच टाईम बघता, तर आणि कसं ते तुम्हाला वाटेल, आता माझ्या व्हिडिओचे व्ह्यूज बघून वाटेल तुम्हाला की अरे हिला भरपूर पेमेंट आला असेल तसं असेल, पण ते त्याच्यावरून आपल्याला यूट्यूब पेमेंट नाही भेटेल. व्ह्यूज असतात, पण ते व्ह्यूज जेवढे आलेत ना त्याच्या निम्म पण आपल्याला वॉच टाईम भेटत नाही आहे. म्हणजे ना जेव्हा 1000 व्ह्यूज येतात का नाही, तेव्हा त्याला 50 वॉच टाईम पण नसतो. व्ह्यूजवर, वॉच टाईमवर आणि आपल्या व्हिडिओला जेवढ्या ॲड लागतात त्या सगळ्या गोष्टी धरून आपल्याला यूट्यूबचं पेमेंट येत असतं. असं नाही की व्ह्यूज लाखो आलं म्हणल्यावर लाखोचंच पेमेंट पडेल, असं नाही आहे ते.
मला पण काय वाटतं माहिती आहे का, पहिल्यांदा असंच असतं काय व्हिडिओ टाकले व्ह्यू झाले की पेमेंट भेटतं, त्यात काय प्रोसेस वगैरे नसतं. पण जेव्हा मी त्यात उतरले ना तेव्हा मला कळायला लागले एक 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 गोष्ट किती महत्त्वाची असते. एक व्ह्यूज, एक एक वॉच टाईम, एक एक ॲड्स आणि एक एक सबस्क्रायबर, एक एक कमेंट, एक एक लाईक्स, लय 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 अजून अजून काय काय, ते सगळं काय महत्त्वाचं असतं. आणि तुम्हाला वाटतं की उगाच सगळं करते लाईक्स वगैरे, किंवा म्हणजे नावं ठेवणारे पण भरपूर असतात आणि सपोर्ट करणारे कमी आणि नावं ठेवणारे भरपूर असतात का नाही, तसेच आहे माझ्यासोबत. जाऊ दे, आपल्याला त्याचेच काही घेणं देणं नाही. आणि त्यांनीच मला असं म्हटले की यूट्यूब पेमेंट आली लपवते, आम्हीच मोठं केलं तुला. अरे मोठं काय केलं नाही, तुमच्या जेव्हावर मी काही बंगला बांधलेला नाही की तुम्ही मला मोठं केलं. तो तुमच्या सपोर्टनं मी इथपर्यंत आले. माझा वॉच टाईम कंप्लीट वगैरे झाला, तो सपोर्ट मला भेटला. मी तुम्हाला कधी नाही म्हणणार नाही की तुम्ही मला सपोर्ट केला नाही, केला आहे मला सपोर्ट, इथून पुढं पण करणार आहात, माहीत आहे मला सगळ्या गोष्टी माहीत आहेत. पण असं म्हणू नका की माझं पण कुठंतरी मेहनत होती, तुमची पण त्यात कुठंतरी मेहनत होती, कारण मी मेहनत केली त्याचं फळ तर तुम्हीच मला दिलं. पण असं नाही आहे की मला आता पेमेंट भेटलं, लाखो रुपये भेटले, घर बांधाय काढले आणि तुमच्यापासून लपवले मी, असं तर नाही झालेलं आणि असं होणार पण नाही आहे. एक एक गोष्ट शेअर केली तर सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे तुमच्यासोबत मी, पण ते एक गोष्ट सोडून नाही करू शकत मी. चुकीचं समजू नका. आणि तुम्ही मला चुकीचं समजलं म्हणून तर मला हा व्हिडिओ बनवावा लागला, तर तसं काही नाही आहे. माझं यूट्यूबचं पेमेंट वगैरे झालेलं नाही आहे, तर मला चुकीचं समजू नका. मी तुम्हाला ह्याच्या आधी पण सांगितले, माझे 50 म्हणजे $100 लागतात की नाही, तर त्याचे अर्ध्यावरच येऊन अटकले, कारण माझे व्ह्यूज पूर्ण डाऊन झाले आहेत. मला व्ह्यूज अजिबातच येत नाही असं म्हणाल मी. आता सबस्क्रायबर माझे भरपूर वाढलेत, पण सबस्क्रायबर असून उपयोग नाही आहे, त्याला व्ह्यूज पण यावे लागतात. जेवढे सबस्क्रायबर आहेत त्यांनी माझे व्हिडिओ तर बघायला पाहिजेत ना, नुसतं मोठी आय डी करून उपयोग नाही आहे. जशी माझी इन्स्टाची आय डी आहे तशी. तर मला यूट्यूब पेमेंट वगैरे भेटलेलं नाही. लवकर तुमच्या आशीर्वादाने भेटेल, असं सपोर्ट करत राहा तर लवकरात लवकर भेटेल. मध्यंतरी बँकेत जात होतं, तर माझं जे बँकेचं अकाउंट आहे ना ते अजून माझ्या मिस्टरांच्या नावावरती नाही आहे. माझं जे लग्नाच्या आधीचं अकाउंट आहे ना तेच अकाउंट आहेत. मग त्याला पप्पांचं काय म्हणतात मोबाईल नंबर होता, माझ्या आधार कार्डला पण पप्पांचा मोबाईल नंबर होता, तर ते एक मोबाईल नंबर बंद झाला आहे. मग मोबाईल नंबर आधी आधार कार्डचा चेंज केला, म्हणजे तो आधार कार्डला लिंक केला, नंतर बँकेत जाऊन मग तो नंबर लिंक केला. यासाठी मला आणि मध्यंतरी पण मी केलं होतं, पण ना झालं नाही आहे ते, त्यामुळे मला आता डबल जावं लागलं. त्या गोष्टीसाठीच मला पळावं लागतं सारखं. आणि आता मला माझं बँकेतलं नाव पण चेंज करायचं, इकडचं नाव करायचं आहे, त्यासाठी पण मी फेऱ्या घालते. आपण ते काम अजून झालं नाही आहे. तर जेव्हा आता पुस्तकाचे थोडी पानं राहिलेत माझी बँकेचं संपायची, म्हटलं तेव्हाच करून टाकूया, आता नको गडबड काढायला. तर बँकेची कामं तुम्हाला माहीत आहेत किती हळूहळू होतात, लगेच काय होत नाही सगळ्या गोष्टी, म्हणूनसाठी मी जात होते. कारण माझं इकडचं अजून काहीच नाही आहे, काहीच म्हणजे माझं इकडं मी अकाउंट पण खोललं नाही आहे मिस्टरांच्या नावावर बँकेचं. जे काय आहे ते पप्पाच्या नावावरतीच आहे माझं. अजून एक पोरगी झाली तरी पण म्हणूनसाठी मला इकडं तिकडं पळावं लागतं, बाकी काय नाही. आता वारं सुटलं बघा, आता म्हणजे कसं पूर्ण ऊनच गेलं, तर शिरवाळ पडल्यासारखं झालं आहे, हवा लागायला लागली. तर गैरसमज दूर झाला असेल की माझं यूट्यूब पेमेंट झालेलं नाही आहे, आणि आल्यानंतर शेअर करणार आहे तुमच्या संग, काळजी करू नका लवकर. आणि आकडा नाही सांगू शकत, पण मी बाकीच्या सगळ्या गोष्टी सांगू शकते ना तुम्हाला. आणि तुम्हाला तर माहिती आहे आता $1 किंमत किती असते आणि मग किती येणार आहे. जास्त काही येत नाही, लोकांना वाटेल 60, 70, 80, 90 हजार. नाही रे, आपलं पहिलं पेमेंट आहे 8, 9, 10पर्यंत जाऊ शकतं, कटाकटी 12पर्यंत जाऊ शकतं, पण त्यातमध्ये आतपर्यंत पण येऊ शकतं. जर पुढच्या महिन्यात जर गेलं तर मग 12पर्यंत जाऊ शकतं, पण जर ह्याच महिन्यात झालं म्हणजे आता येणार आहे तर 8पर्यंत होणार, जास्त होणार नाही. अजून काय सांगू सांगा. तर हेच होतं की माझं यूट्यूब पेमेंट झालं नाही आणि मी तुमच्यापासून लपवलं नाही आहे. एक गोष्ट लपवली, लवकरात लवकर शेअर करण्याचा प्रयत्न करेन, आधी घरच्यांना सांगेन आणि मग तुमच्या संग ती गोष्ट शेअर करेन. तर राग मानू नका, मला समजून घ्या एवढंच म्हणेल. तर असं त्यात तुमच्या ते फायद्याची नाही आहेच ती गोष्ट काही जी मी तुमच्यापासून लपवली, ते माझ्या आणि मिस्टरांच्याच फायद्याचे आहे, तुमच्या काहीच फायद्याचे नाही. पण सगळ्या गोष्टी शेअर करते, तर ही गोष्ट पण शेअर करणं माझं काम आहे, पण लवकर करेन, हा माझा शब्द आहे, मी लवकर करेन तुमच्या संग ते शेअर. तर चला बाय बाय. तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटलं असेल, लाईक शेअर सबस्क्राईब करा, असंच चॅनलला कनेक्ट राहा, भरभरून सपोर्ट प्रेम आशीर्वाद राहू द्या आणि कमेंट करा, जे मी करते ते योग्य आहे का. चला बाय.